नमस्कार मित्रांनो, हा आपला कांदा आहे. 15 गुंठे कांदा आहे आपला. आपण फेकीव कांदा केलेला आहे. यामध्ये आपण 15 गुंठेच आहे. आधी आपण इथं मागच्या वर्षी धने टाकले होते. बघा ते धने अजूनही म्हणजे संभार यात निघालेला आहे. हे कांदे आहे, आपण फेकीव कांदा केलेला आहे. या ठिकाणी आपण 1.5 किलो टाकला आहे. बियाणं थोडा पतला झालेला आहे. पतला म्हणजे यासाठी झाला आहे तो की आपण बियाणं टाकलं आणि त्यानंतर जे हे असते ते असं पखरलं नाही. त्यावर जर आपण हे बघा, हा एक सोय निघाला आणि सर्वच निघाला आहे. जेवढं बियाणं टाकलं तेवढं पूर्णपणे निघालेलं आहे. हे बघा, या बियाण्यात म्हणजे या कांद्यात आणि या कांद्यात असा फरक पडतो. हा किती पतला आहे आणि हा बघा कसा आहे. याच रोमधलं बघा, हा बघा आणि हा बघा किती पतला आहे. कारण आपण काय केलं, या ठिकाणी बी फेकल्याबरोबर आपण यावर दताय फिरवलं. म्हणजे बरोबर जे ढेकलं वगैरे होते, हे ढेकलं असे बरोबर लेवल आले आणि बी बरोबर एका याच्यात पडलं. तसं इकडे नाही केलं, कारण लगेच त्या दिवशी संध्याकाळी पाणी आलं होतं. त्याच्यामुळे हे बाजू राहून गेली. आपल्या 4 पट्ट्या, अर्धी पट्टी केली आणि 3.5 पट्ट्या तशाच राहून गेल्या. त्याच्यामुळं ते तिकडे पतलं निघालेलं आहे थोडं बियाणं. आणि कमी जास्त प्रमाणात आता ती निघून राहिलं. बघा, आधी मोठं निघालं, हे बघा, हे मोठं निघालं, हे छोटं निघालं आणि हे बघा, हे आता निघून राहिलं, ते आता निघून राहिलं. अशा प्रकारचं हे कमी जास्त निघून राहिलं. हे बघा, हे आता निघून राहिलं, 2 आहे इथं, आता निघून राहिलं. म्हणजे जे आतमध्ये गेलं ते आता मागून निघून राहिलं आणि जे वर होतं ते आधीच निघून आलं. अशा प्रकारचं कमी जास्त झालं. आपला कांदा पण आहे आणि आपला घरगुतीसाठी आपण या ठिकाणी हे बघा, ही मेथी पण लावली आपण घरगुती खायसाठी, घरगुती खायला. आणि हा लसूण आहे, आपण मिरचीमध्येच लसूण लावलेला होता. हे बघा, तो पिवळा पडला होता, आपण त्याला आता हे केलं, थोडा युरिया मारला आणि एक फवारा देऊन दिला एलिटचा. बघा, घरी खापुरता लावलेला आहे. 6 किलो, आधी 5 किलो आणला होता, नंतर थोडी आणखी जागा उरली होती, मग त्याला आणखी लावला तिथपर्यंत. असं 6 किलो लावलेला आहे आपण. चांगला आहे आपला, गावरानी असा टाईपचा आहे तो. आणि घरचे कांदे पण लावलेले आहे, ज्याला आता कोंब फुटले होते ते. यामध्ये मिरची आहे, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, जर नाही व्हिडिओ टाकलाच नाही मी एवढ्यात, तर बघा मिरची पण आहे. 2च तास आहे मिरची. घरी खापुरतं असं काहीतरी केलं होतं जुगाड मी. अशा प्रकारचं इथलं हे नियोजन. आणि तिथून तिकडे तो मक्यापासून असं सरळ आणि तिकडून आमच्या मोठ्या बंधूचं आहे, पोलीस पाटलाचं क्षेत्र, आणि हे आपलं क्षेत्र. अशा प्रकारचं आपला हरभरा. घरी खापुरता लसूण लावलेला आहे. बघू आपण त्यातून आपल्याला किती होते लसूण. 1-2 जरी कट्टे झाले तरी भरपूर झाले. 6 किलोला 1-2 कट्टे म्हणजे भरपूर. बघा, इथून इथपर्यंत लावलेला आहे लसूण. हां, हे इथपर्यंत लावला. हा मागून 1 किलो आणलेला होता. म्हणून हे बघा, हे आमचे मित्र आमच्या सोबत फिरतात. अशा प्रकारे. ठीक आहे मित्रांनो, हे बघा,
हा हरभरा हा हरभरा 37 दिवस झालेले आहे याला, कसा पसरलेला आहे आणि याला चांगले फुटवे फुटलेले आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे फुटवे. बघा फुटवे कसे आहे हे बघा, यावर हे इथं निघणं सुरू आहे. आपण एकरी 40 किलो पेरलेला आहे मित्र हो. कारण कसं आहे, हा जो विजय ही जात आहे ही गावरानी आहे आणि यामध्ये थोडीशी मर जास्त असते, त्याच्यामुळं आपण याची 40ची उन्हारी लावलेली आहे. कोणी म्हणेल माझे मित्र की 40 खूप होते पण यामध्ये मर जास्त असते, त्याच्यामुळं ते लावावं लागते. अशा प्रकारचं या हरभऱ्याचं नियोजन आहे आपलं. ठीक आहे मित्रांनो.